आज आपण बघणार आहोत फॅशन मर्चंडायझिंग. फॅशन मर्चंडायझिंग म्हणजे काय, त्यातले आपण टाईप्स पाहणार आहोत आणि फॅशन मर्चंडायझिंग जे फॅशन डिझायनिंगशी रिलेटेड कसं येतं ते आपण यामध्ये पाहणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया फॅशन मर्चंडायझिंग. पहिले बघूया आपण व्हॉट इज मर्चंडायझिंग, व्हॉट इज फॅशन मर्चंडायझिंग. द टर्म मर्चंडायझर डिफाइंड ॲज अ पर्सन who do buying and selling of goods for the purpose of making a profit. Fashion merchandising is the strategic analysis, marketing, management and distribution of fashion products in order to maximize profits. Fashion merchandisers stay actually aware of past and present fashion trends to project what consumers will want in the future. Merchandisers are not fashion designers, but they stay close to the fashion world and use their fashion sense and analytic minds to determine how much of each style to stock, negotiate with manufacturers and work with designers to determine emerging or exciting trends. In fashion industry, there are different types of merchandising profiles which are meant to perform different type of functions all together at different stages of fashion industry. तर मर्चंडायझिंगची टीम असते. मर्चंडायझिंगचं टीमचं काम जे असतं ते तुमच्या कंपनी असो, तुमचा एखादा शॉप म्हणजे शोरूम असो किंवा तुमचं काही प्रोडक्ट असो, जर तुम्हाला प्रोडक्ट तुम्हाला सेल करायचा आहे तर तो आपला जो प्रोडक्ट आपल्याला मार्केटमध्ये सेल करायचा आहे तो आपण कसा सेल करायला पाहिजे, त्याचं प्रॉफिट त्याच्यातनं आपल्याला कसं कितपत प्रॉफिट जास्तीत जास्त प्रॉफिट आपल्याला कसं मिळेल आणि आपण मार्केटमध्ये सध्या काय ट्रेंड चालू आहे, काय फॅशन चालू आहे आणि आपण तो कसा प्रेझेंट करायचा, हे सर्व जे काम आहे ते मर्चंडायझिंग टीम करतात. आता मर्चंडायझिंग म्हणजे याच्यामध्ये बरेच वेगवेगळे टाईप्स आहेत. काही मर्चंडायझिंग प्रोडक्शन युनिटमध्ये येतात, काही मर्चंडायझिंग याच्यामध्ये रिटेलिंगमध्ये येतात, काही व्हिज्युअल मर्चंडायझिंगमध्ये. तर हे त्याचे टाईप्स आहेत मर्चंडायझिंगचे. तर मर्चंडायझिंगचे जे टाईप्स आहेत ते वेगवेगळ्या फॅक्टरचे वेगवेगळ्या याच्यामध्ये कसे आपण यूज होतात ते आपण बघूया. तर हा चार्ट आहे फॅशन मर्चंडायझिंगचे 3 पार्ट्स आहेत. एक्सपोर्ट मर्चंडायझिंग, रिटेल मर्चंडायझिंग आणि व्हिज्युअल मर्चंडायझिंग. तर आपण आता हे 3 पार्ट पाहूया की यामध्ये नेमकं फंक्शन काय असतं मर्चंडायझिंगचा. आता एक्सपोर्ट मर्चंडायझिंग जे आहे तर ते आपल्या गारमेंट इंडस्ट्रीशी रिलेटेड येतं की जे गारमेंट इंडस्ट्रीमध्ये मर्चंडायझिंग असतं ते कुठल्या प्रकारे असतात आणि त्यांचे रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात ते आता आपण पाहूया. तर याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक आहे प्रोडक्शन हाऊस आणि दुसरं आहे बाईंग हाऊस. प्रोडक्शन हाऊस म्हणजे जिथे ॲक्च्युअली आपला प्रोडक्ट होतो त्याला आपण प्रोडक्शन हाऊस म्हणतो आणि बाईंग हाऊस म्हणजे जे आपण तयार केलेले प्रोडक्ट्स आहेत त्याची डिलेवरी, त्याचे जे डिलेवरी करणं किंवा कशामार्फत डिलेवरी करणं, हे जे सगळं त्याचं जे डेटा आहे ते आपण बाईंग हाऊसमध्ये असतं. तर आपण पहिलं आता एक्सपोर्ट प्रोडक्शन हाऊसमध्ये मर्चंडायझिंग टीम कोणत्या असतात आणि त्यांचे रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात ते आता आपण पाहूया. तर मर्चंडायझिंग इन गारमेंट प्रोडक्शन याच्यामध्ये 6 टाईप्समध्ये येतात. मार्केटिंग मर्चंडायझर, प्रोडक्शन मर्चंडायझिंग, सोर्सिंग मर्चंडायझर, सॅम्पलिंग मर्चंडायझर, प्रोडक्ट डेव्हलपमेंट मर्चंडायझर, प्लॅनिंग मर्चंडायझर. आता हे 6 पार्ट त्याच्यामध्ये येतात प्रोडक्शन युनिटमध्ये. पण हे नेसेसरी नाही आहे की सर्व प्रोडक्शन हाऊस जे म्हणजे सर्व ज्या गारमेंट इंडस्ट्री आहेत तिथे हे सर्व मर्चंडायझिंग टीम असतील असं नाही आहे. तर प्रत्येक इंडस्ट्रीचं प्रोडक्शन हे वेगवेगळं आहे. म्हणजे प्रोडक्शन कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. काही युनिट मोठे असतात, काही युनिट छोटे असतात. तर त्यांच्या युनिटच्या ह्याच्या हिशोबाने मर्चंडायझिंग टीम वर्क करते. काही जर आपली इंडस्ट्री छोटी असेल तर एका मर्चंडायझिंग टीमच्या अंडर हे सगळे काम बघितलं जाऊ शकतं. पण एखादी इंडस्ट्री मोठी असू शकते, युनिट्स जास्त असू शकतात, त्यांचे प्रोडक्ट जास्त असू शकतात, तर तिथे हे सगळे मर्चंडायझिंग टीम तिथे म्हणजे आवश्यक असतात. तर आपण पहिले पाहूया की हे सगळे मर्चंडायझिंग टीमचे रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय असतात. तर मार्केटिंग मर्चंडायझरचं काम काय असतं तर
The main job of marketing merchandiser is to do the marketing of the factory in the market and get the new buyers and the new orders. Once order is confirmed from the buyer, then marketing merchandiser will hand over the orders to the production merchandiser for the further follow-ups. मार्केटिंग मर्चंडायझर जे असतात ते कंपनीचे जे प्रोडक्ट्स, जे आपल्या कंपनीमध्ये प्रोडक्ट्स बनत असतात, ते प्रोडक्ट्सचे सॅम्पल्स घेऊन नवीन नवीन बायरशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी डिस्कस करून ते नवीन नवीन ऑर्डर मिळवतात. आणि त्या ऑर्डर जसे ऑर्डर मिळवतात, बायर म्हणजे कोण तर जो कंपनीला ऑर्डर देतो तो त्याला आपण बायर म्हणतो. आणि अशा बायरशी कॉन्टॅक्ट्स करतात आणि त्यांना कन्व्हिन्स आपल्या जो प्रोडक्ट आहे तो त्या ऑर्डर मिळवण्यासाठी, म्हणजे प्रोडक्शनमध्ये ऑर्डर मिळवण्यासाठी ते कम्युनिकेट करतात नवीन नवीन बायर्सशी कॉन्टॅक्ट करून. तर नंतर जेव्हा ते ऑर्डर मिळवतात तेव्हा मग ते हँडओव्हर कोणाला करतात, तर प्रोडक्शन मर्चंडायझिंगला फॉरवर्ड करतात. मग त्यांचं काम, मग पुढे प्रोडक्शन मर्चंडायझिंगचं काय काम असतं, तर कम्युनिकेशन विथ बायर, कोऑर्डिनेशन विदिन द प्रोडक्शन, follow-up of different approvals, product development, costing, sourcing or purchasing of raw material, preparation of BOM, TNA and trim card, shipment, scheduling. नंतर हे सगळं जे आहेत त्याचे पूर्ण एक चार्ट बनवला जातो प्रोडक्शन मर्चंडायझिंगमध्ये. बायरशी कम्युनिकेशन करून कॉस्टिंग काढतात गारमेंटची, की एका पर गारमेंटप्रमाणे त्यांना काय कॉस्टिंग पाहिजे, त्याच्यासाठी लागणारं रॉ मटेरियल, तर ते जे रॉ मटेरियल आहे ते कुठून घेणं किंवा काय कसं घेणार ते सगळं त्याला जो आहे ते कॉन्टॅक्ट करणं, बायरशी कॉन्टॅक्ट करून ते सगळं प्रिपेअर करतात, शीट सर्व प्रिपेअर करतात. आणि शिपमेंटच्या डेट असतात, की म्हणजे एक प्रोडक्टची जर आपल्याला ऑर्डर मिळते तर एकाच वेळेला पूर्ण ऑर्डर अशी कम्प्लिटली आपण नाही शिपमेंट करत. शिपमेंट म्हणजे डिलिव्हर करणं, तर आपण डिलिव्हर नाही करत तर ते त्या पार्ट्स असतात, त्या पार्ट्समध्ये आपण शिपमेंट करतो. तर मग ते शिपमेंटचा शेड्यूल असतो, की ह्या दिवशी मला एवढे पीसेसचं शिपमेंट हवी आहे. तर हे सगळं जे शेड्युलिंग असतं हे आधीच झालेलं असतं प्रोडक्शन सुरू होण्याच्या आधी. तर ह्या सगळ्या ज्या मर्चंडायझिंग टीम जे आहे ते प्रोडक्शन सुरू होण्याच्या आधी जी सगळी प्रोसिजर असते, जे पेपरवर्क असतं, की कोणत्या दिवशी काय कसं पाहिजे, काय आपण ट्रिम मटेरियल्स काय यूज करणार, हे सगळं मर्चंडायझिंगच्या अंडर येतं. की जे आपण ट्रिम मटेरियल्स यूज करणार आहे ते आपण ट्रिम मटेरियल्स घेणार कुठनं आणि कुठल्या ह्याच्यामध्ये त्याचं अप्रुव्हल घेणं, हे सगळ्या गोष्टींचं जे आपण वापरणार आहे त्या सगळ्याच गोष्टींचं अप्रुव्हल आपण बाहेरकडनं घेतात. तर हे सर्व कोणाच्या अंडर येतं, तर प्रोडक्शन मर्चंडायझिंगच्या अंडर येतं. त्याच्यानंतर आहे सोर्सिंग मर्चंडायझर. सोर्सिंग मर्चंडायझर काय करतात, तर सोर्सिंग मर्चंडायझर वर्क्स फॉर द सोर्सिंग ऑफ फॅब्रिक अँड ट्रिम्स. ही विल टेक केअर ऑफ ओनली सोर्सिंग प्रोसिजर, फॉलो द फॅब्रिक, negations of cost and lead time with vendors. This is much specified work in the industry. In bigger organization, this work is done by different person. Production merchandiser will give only specifications related to fabric and trims. तर प्रोडक्शन मर्चंडायझिंग आपण आता पाहिलं, त्याच्यामध्ये काय सांगितलं तर ते फक्त शीट बनवतात की आम्हाला हे असं असं पाहिजे, पण ॲक्च्युअली ते कोणाकडनं घ्यायचं, ते कसं त्याची क्वालिटी वगैरे, तर हे सगळं कोण बघतं, तर सोर्सिंग मर्चंडायझरमध्ये होतं. मग जे फॅब्रिक, जे रॉ मटेरियलमध्ये आपल्याला फॅब्रिक ट्री मटेरियल्स जे लागणार आहेत ते आपण मग ते फॅब्रिक कोणत्या टाईपचं घ्यायचं आहे, कुठून घ्यायचं आहे, कशी ऑर्डर त्याचं आपण ते कसं मिळवायचं, ते सगळं कोण बघणार, तर सोर्सिंग मर्चंडायझिंग टीम बघते. आता हे जे आहे हे छोटे छोटे मर्चंडायझिंग टीमचे जे आहेत ते एकदम मोठ्या ज्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत की जिथे बऱ्याच ह्याच्यामध्ये प्रोडक्ट्स बनले जातं, प्रोडक्शन खूप मोठ्या लाखो प्रोडक्शनमध्ये होतं, तर त्याच्यामध्ये हे सगळे जॉब येतात. नाही तर स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल तर मोस्टली एक मर्चंडायझिंग टीममध्ये हे सगळं बघितलं जातं. तर सोर्सिंग मर्चंडायझिंग टीम काय करते, तर जे आपल्याला काय मटेरियल लागतं त्याचं सगळं फॉलोअप ती टीम बघते आणि ते लोकांची, म्हणजे जिथून आपण ते ऑर्डर घेणार आहे, फॅब्रिक जिकडनं घेणार आहे, ते ट्रिम मटेरियल जिकडनं घेणार आहे, तर त्यांच्याशी निगोशिएशन सोर्सिंग मर्चंडायझिंग टीम करते. त्याच्यानंतर येतं सॅम्पलिंग मर्चंडायझिंग. सॅम्पलिंग मर्चंडायझर टेक्स केअर ऑफ sampling only. Production merchandiser provides all the details to sampling merchandiser. According to specifications, sampling merchandiser makes sure that sample will be sent to buyer on time with correct requirement of buyer. The role of sampling merchandiser is to take follow all sampling
ॲज वेल ॲज टेक केअर फॉर क्वालिटी ऑफ द सॅम्पल्स. जेव्हा आपल्याला बायर ऑर्डर देतो, जेव्हा फर्स्ट मार्केटिंग मर्चंडायझर टीम जेव्हा नवीन बायरशी कम्युनिकेट करून कॉन्टॅक्ट करून जेव्हा एखादी नवीन ऑर्डर मिळवण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेला तो जो बायर असतो तो एक सॅम्पल आपल्याला देतो की हा सॅम्पलप्रमाणे जर तुम्ही मला व्यवस्थित सेम ॲज इट इज करून दिलं तर तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला ते ॲप्रुव्हल मिळतं आणि ॲप्रुव्हल मिळाल्यानंतर मग आपण प्रोडक्शनमध्ये ते सुरू होतं. तर हे सॅम्पलिंग एक सेक्शनचे सेपरेट डिपार्टमेंट असतं प्रोडक्शन युनिटमध्ये, जिथे फक्त सॅम्पल्स कंपनीचे जे काही सॅम्पल्स आहेत तिथे फक्त सॅम्पलिंग बनवलं जातं. तर हे जे आहे प्रोडक्शन मर्चंडायझिंग टीमने जे बनवलेली स्पेकशीट असते त्याच्याप्रमाणे त्यांना बायरला काय कसं पाहिजे सॅम्पल त्याच्याप्रमाणे हे पूर्ण सॅम्पलिंग बनवून घेणं काम हे सॅम्पलिंग मर्चंडायझिंगच्या अंडर येतं, की जे त्या स्पेसिफिकेशन्सप्रमाणे पूर्ण सॅम्पल तयार करून घेणं आणि नंतर तो पुढे हँडओव्हर करणं हे काम सॅम्पलिंग मर्चंडायझिंग करतं. प्रोडक्ट डेव्हलपमेंट मर्चंडायझर काय करतात तर प्रोडक्शन डेव्हलपमेंट जी असते आपल्या प्रोडक्टमध्ये तुमच्या डिझाईनमध्ये काय काय डेव्हलपमेंट करता येईल, कशी डिझाईन आपली अजून बेस्ट करता येईल, काय त्याच्यामध्ये डेव्हलप करता येईल, जे आपण त्याच्यासाठी फॅब्रिक किंवा ट्री मटेरियल जे आपण सॅम्पलिंगसाठी वापरणार आहेत तर ते आपण कुठून कसे वापरणार, कोणत्या टाईपचे वापरणार, तर हे सगळं प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये डिझाईन्स डेव्हलप कशी करायची तर हे सगळं प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये बघितलं जातं. प्लॅनिंग मर्चंडायझिंगमध्ये काय होतं तर प्लॅनिंग होतं प्रोडक्शनमध्ये ॲक्च्युअली कशी तुमची प्लॅनिंग असली पाहिजे तर हे कोऑर्डिनेट करतात यांच्याशी सोर्सिंग टीमशी आणि प्रोडक्शन मर्चंडायझिंग टीम असते त्यांच्याशी आणि त्याच्यानुसार मग ते त्याची प्लॅनिंग करतात की तुमचा असं गारमेंट जो आपला प्रोडक्शनमध्ये कसा रन करायचा तो. तर हे सगळे जे टाईप्स होते हे ते सगळे आपले प्रोडक्शन हाऊसचे टाईप्स होते की जे ॲक्च्युअली जिथे प्रोडक्ट आपलं बनतं तिथले. आणि आता आपण बघणार आहे बाईंग हाऊस मर्चंडायझिंग की बाईंग हाऊसमध्ये मर्चंडायझिंगचे टीमचा रोल काय असतो. द रोल ऑफ बाईंग हाऊस मर्चंडायझर इज स्लाइटली डिफरंट फ्रॉम द प्रोडक्शन मर्चंडायझर. Buying house is an agent who works with the buyer and manufacturer or exporter to fulfill the obligation of the export order. Buying house merchandiser directly communicated with buyer. The function of any buying house is to represent their overseas customer. The work done by buying house is depends upon size of buying house, volume handled, service provided to buyer. Prime purpose of merchandiser is to ensure that delivery of the order is on time. तर याच्यामध्ये बाईंग मर्चंडायझिंगमध्ये काय होतं तर बाईंग हाऊसमध्ये त्यांचं डायरेक्ट कम्युनिकेशन हे बायरशी असतं ह्या मर्चंडायझिंग टीमचं आणि ह्यांचा जो रोल आहे तो पूर्ण प्रोडक्ट बनल्यानंतर जे ते डिलिव्हरी शिपमेंट जे करतो आपण तर त्याचं कसं आपण करायचं काय ते तर त्याचं सर्व जे डिटेल्स असतं त्याचं जो काम असतं ते सगळं यांच्या अंडर येतं बाईंग हाऊस मर्चंडायझिंगच्या अंडर. आता आपण दुसरा टाईप बघणार आहे मर्चंडायझिंगचा ज्याला आपण रिटेल मर्चंडायझिंग म्हणतो. रिटेल मर्चंडायझिंग म्हणजे काय असतं तर त्यांची काय रिस्पॉन्सिबिलिटी असते तर हे कंपनीशी रिलेटेड नाही आहेत, इंडस्ट्रीशी रिलेटेड नाही आहेत. तर हे जे आपले शोरूम असतात किंवा काही स्टोअर्स असतात मॉलमधले स्टोअर वगैरे तर त्यांच्याशी जे कम्युनिकेट करतात त्यांच्याशी आपण आपला जर समजा प्रोडक्ट आहे कोणाचा आणि तो प्रोडक्ट आपल्याला कुठल्या ह्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या एखाद्या स्टोअरमध्ये किंवा एखाद्या शोरूममध्ये तुम्हाला तो रिप्रेझेंट करायचा असेल तर हे सगळं हे कोण करतं तर हे रिटेल मर्चंडायझिंग करतात की त्यांच्याकडे असणारे प्रोडक्ट्स ते आमचे प्रोडक्ट्स तुमच्या शोरूममध्ये ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या स्टोअरमध्ये हे करण्यासाठी ते बिझनेस मिळवण्यासाठी रिटेल मर्चंडायझिंग काम करतं. रिटेल मर्चंडायझर आर रिस्पॉन्सिबल फॉर एन्श्युअर दॅट प्रोडक्ट्स ॲपियर इन द राईट स्टोअर ॲट द राईट टाईम and in the right quantities. This involves working closely with the buying teams to accurately forecast trends, plan stock level and monitor performance. While the buyer selects the lines, the merchandiser decide how much money should be spent, how many lines should be bought and in what quantities.
In smaller companies, the same person may be responsible for both buying and merchandising. Merchandisers play a key role within organization as profitability can be affected by how successfully they undertake their work. Merchandisers set price to maximize profits and manage the performance of ranges, planning promotions and markdowns as necessary. They also oversee delivery and distribution of stock and deal with suppliers. तर हे रिटेल मर्चंडायझिंगचं जे आपले प्रोडक्ट आहेत ते आपण मार्केटमध्ये त्यांच्या याच्यामध्ये आपण हे करण्यासाठी रिटेल मर्चंडायझिंग काम करता. हे जे आपण हाऊसमध्ये जे आपण हे प्रेझेंट केलेलं आहे तर हे सगळं आपण त्या शोरूममध्ये किंवा त्या स्टोअरमध्ये आपण आपले प्रोडक्ट हे करण्यासाठी हे करू शकतो. आता ह्याच्यामध्ये कसं होतं तर तुमच्या गारमेंट नसून तुमच्या ॲसेसरीज पण येऊ शकतात, जसं तुमच्या बॅग आहे, तुमचे गॉगल आहे, तुमचे वॉच, आपल्या बेल्ट, तर हे सुद्धा आपण त्यामध्ये येतं. आता लास्ट जो आहे तो व्हिज्युअल मर्चंडायझिंग. व्हिज्युअल म्हणजे आपण व्हिज्युअल जे बघतो ते ॲज अ व्हिज्युअल मर्चंडायझर, डिस्प्ले डिझायनर और विंडो ड्रेसर, इट वुड बी जॉब ऑफ व्हिज्युअल मर्चंडायझिंग टू क्रिएट आय कॅचिंग प्रोडक्ट डिस्प्ले इन शॉप अँड स्टोअर्स. Visual merchandiser is responsible for representing products in a way that attracts customers and maximize sales. This could many things from decorative a store in a seasonal theme like Christmas or spring sales to making sure stores display fit the company's ब्रँड इमेज. तर आता आपण मॉलमध्ये पाहतो की हे जे डिस्प्ले म्हणजे काही मॉलमध्ये एकदम फ्रंटला सेंटरला डिस्प्ले केलेलं असतं, काही शॉपमध्ये बाहेर डिस्प्ले केले असतं, काही ह्याच्यामध्ये तुमचे सीझन्स जे असतात, सीझन म्हणजे जे स्प्रिंग सीझन असेल किंवा तुमचा समर सीझन असेल तर त्या सीझननुसार आपण गारमेंट्स कसे डिस्प्ले करतात. तर हे जे डिस्प्ले करणं म्हणतात त्याला व्हिज्युअल मर्चंडायझिंग म्हणतात. त्याच्यामध्ये आपण किती चांगल्या प्रकारे डिस्प्ले करतो त्याच्याप्रमाणे काय करणार तुम्ही कस्टमर ॲट्रॅक्ट होणार. आपण जसं छान डिस्प्ले करू, प्रेझेंट करू तसं कस्टमर ॲट्रॅक्ट होतात आणि कस्टमर ॲट्रॅक्ट झाल्याबरोबर ते तुमचं सेलिंग पण होऊ शकतं. ते कस्टमर ॲट्रॅक्ट झाल्यानंतर खरेदी करण्यासाठी नेहमी हे बघतात, जेव्हा बघणार जर त्यांना ॲट्रॅक्ट झाले तर ते बघतात आणि मग तुमचं गारमेंट सेल होतं. गारमेंट असो, ॲसेसरीज असो, काही असो. तर डिस्प्ले कसा करता तुम्ही की आपला जे प्रोडक्ट आहे, आता तुमचा जो ड्रेस असेल किंवा तुमचे ॲसेसरीज असेल तर तुम्ही ते डिस्प्ले कसे करता त्याच्यानुसार तुमचा प्रोडक्ट म्हणजे त्याचं जे सेलिंग आहे ते त्याच्यावरती डिपेंड असतं. तर असं बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघता की क्रिसमस असेल तर क्रिसमसच्या वेळेला बघतो आपण की मॉलमध्ये असे डमीजवरती पूर्ण क्रिसमसची थीम असते, पूर्ण त्या सॅन्टाक्लॉज किंवा आईस स्नोफॉल किंवा हे असे क्रिसमस ट्री आणि असे गिफ्ट्स वगैरे. तर ते असं डिस्प्ले करून काय करतात तर कस्टमरला ॲट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात. काही शॉपमध्ये सेंटरमध्ये असं ठेवलेलं असं पूर्ण डमीचं म्हणजे ते ड्रेसिंग त्याच्यामध्ये म्हणजे त्या शॉपमध्ये असणारे पूर्ण चांगले चांगले प्रोडक्ट्स काय आहेत तर ते आपण नजर आपली पहिले तिकडे जाते आणि आपण मग हे आपलं ॲट्रॅक्ट होतो आणि मग आपण डिझाईन्स बघण्यासाठी प्रेरित होतो, मग आपण डिझाईन्स पाहतो. तर हे सगळं डिस्प्ले व्हिज्युअल मर्चंडायझिंगमध्ये जे तुम्ही येतं ते हे सगळं डिस्प्ले येतं की तुम्ही कशाप्रकारे डिस्प्ले करणार शोमध्ये, शोरूममध्ये किंवा अजून स्टोअरमध्ये वगैरे. तर हे व्हिज्युअल मर्चंडायझिंग आहे. तर थोडक्यात एक्सपोर्ट मर्चंडायझिंग जे असतं ते तुमच्या गारमेंट इंडस्ट्रीशी रिलेटेड असतं. त्याच्याशी जे आहेत प्रोडक्शनमध्ये येणारे सगळे जे टीम आहेत, काय तुमचं सॅम्पलिंग असेल, मॅनेजमेंट असेल, डेव्हलपमेंट असेल, प्लॅनिंग असेल, तर हे सगळं त्याच्यामध्ये येतं. नंतर रिटेल मर्चंडायझिंग जे आहे तर रिटेल मर्चंडायझिंग तुमच्या शॉपमध्ये तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते कुठल्या शॉपमध्ये किंवा कुठल्या स्टोअरमध्ये किंवा तुमच्या शोरूममध्ये हे कुठे आपण आपले प्रोडक्ट हे करण्यासाठी आपण नेहमी ते मर्चंडायझिंग रिटेल मर्चंडायझर नेहमी प्रयत्न करत असतात. आणि व्हिज्युअल मर्चंडायझिंग काय करतात तर आपले असलेले प्रोडक्ट्स म्हणजे तुमच्या स्टोअरमधले असलेले प्रोडक्ट्स तुम्ही कसे डिस्प्ले करता आणि तुमच्या कस्टमरला तुम्ही कसे ॲट्रॅक्ट करता हे सगळं जे प्लॅनिंग आहे ते व्हिज्युअल मर्चंडायझिंग करतात. आय होप तुम्हाला हे तिन्ही मर्चंडायझिंगचे जे पार्ट्स आहेत ते समजले असतील. ओके, थँक्यू.